शनी शिंगणापूर हे महाराष्ट्रातील अत्यंत प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान मानले जाते. अहिल्यानगर पासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर सोनाई गावाजवळ वसलेले हे छोटेसे गाव आज संपूर्ण देशभर शनी शिंगणापूर म्हणून ओळखले जाते. येथे विराजमान असलेले शनिदेव नवग्रहांपैकी सर्वात प्रभावशाली देव मानले जातात. त्यांच्या कृपेने संकटे दूर होतात, तर त्यांच्या वक्रदृष्टीने राजालाही रंक व्हावे लागते. सुमारे 350 वर्षापूर्वीची ही कथा सांगितली जाते. त्या काळी शिंगणापूर परिसरात एक भयंकर वादळ आणि मुसळधार पाऊस झाला. विजांचा कडकडाट, नदी नाल्यांना आलेला पूर आणि सर्वत्र पाण्याचे साम्राज्य असे भीषण दृश्य होते. गावातील पानस नावाचा नाला प्रचंड वेगाने वाहत होता. त्या पुराच्या पाण्यातून एक मोठी काळीभोर 5 ते 6 फूट उंच शिळा वाहत येऊन एका बोरीच्या झाडाला अडकली. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील काही मुले गायी गुरे चारण्यासाठी नदीकाठी गेली. त्यातील एका मुलाचे लक्ष त्या शिळेकडे गेले. चला बघूया काय आहे, असे म्हणत सर्व मुले त्या ठिकाणी पोहोचली. एका मुलाने हातातील काठीने त्या शिळेला हलकेसे टोचले, पण क्षणात आश्चर्यकारक घटना घडली. जिथे काठी लागली त्या ठिकाणाहून लाल रक्त वाहू लागले. हे दृश्य पाहून सर्व मुले घाबरून गावात पळत आली आणि सगळ्यांना ही गोष्ट सांगू लागली. त्या रात्री गावातील एक मोठा शनी भक्त झोपेत असताना त्याला साक्षात शनिदेवांनी दर्शन दिले. शनिदेव म्हणाले, मी तुमच्या गावात कायमचा राहण्यासाठी आलो आहे. पानस नाल्यातील माझी शिळा गावात आणा आणि गावाच्या मध्यभागी माझी स्थापना करा. सकाळ होताच त्या भक्ताने गावकऱ्यांना आपले स्वप्न सांगितले. सर्व गावकरी ढोल ताशाच्या गजरात बैलगाड्या घेऊन पानस नाल्याकडे गेले. अनेक तरुणांनी ती शिळा उचलण्याचा प्रयत्न केला, पण ती हल्ली सुद्धा नाही. संध्याकाळ झाली आणि सर्वजण निराश होऊन परतले. त्या रात्री पुन्हा शनिदेव त्या भक्ताच्या स्वप्नात आले आणि म्हणाले, मला गावात आणायचे असेल तर हे काम फक्त मामा भाच्यांनीच करावे. तसेच जी बैलगाडी असेल ती पूर्ण काळ्या रंगाची असावी. दुसऱ्या दिवशी पुन्हा गावकरी नाल्याकाठी गेले. यावेळी एक मामा आणि त्याचा भाचा पुढे आले. त्यांनी भक्तिभावाने त्या शिळेला हात लावला आणि आश्चर्य म्हणजे ती विशाल शिळा अगदी अलगद सहजपणे उचलली गेली. ती काळ्या बैलगाडीत ठेवण्यात आली आणि ढोल ताशाच्या गजरात गावात आणण्यात आली. गावाच्या मध्यभागी त्या शिळेची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तेव्हापासून हे ठिकाण शनी शिंगणापूर म्हणून प्रसिद्ध झाले. लाखो भाविक येथे दर्शनासाठी येऊ लागले. अनेकांना शनिदेवांची प्रचिती येऊ लागले. लोकांच्या अडचणी दूर होऊ लागल्या आणि शनीचे साडेसाती शांत होते अशी श्रद्धा निर्माण झाली. या गावाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे घरांना दारे नाहीत, कारण गावकऱ्यांचा विश्वास आहे की स्वतः शनिदेव या गावाचे रक्षण करतात. जो कोणी चोरी किंवा चुकीचे कृत्य करेल त्याला शनिदेव कठोर शिक्षा देतात. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे शनिदेवांना कोणतेही छत्र नाही, म्हणून येथे पारंपरिक मंदिर नाही. खुले आकाश आणि त्याखाली विराजमान असलेली काळेभोर शिळा हेच या जागृत